नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. टॉपिकचं वेटेज आहे 9 मार्क्स. त्यामुळं डेरिव्हेटिव्ह तुमचं पहिला ह्याच्या आधीचा जो टॉपिक होता तो 9 मार्काचा आहे आणि हा पण 9 मार्काचा आहे. विथ ऑप्शन्स हे मार्क आहेत. त्यामुळे हे दोन्ही टॉपिक खूप महत्वाचे आहेत. तर याच्यातला जो फर्स्ट पॉइंट सांगितलेला आहे तो आहे जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन. जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन म्हणजेच काय, तर जॉमेट्रीच्या दृष्टीनं डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय होतो. हा अर्थ आपण आधी पण बघितलेला आहे. एकदम सिंपल इंटरप्रिटेशन आहे, त्याचं काही विशेष नाही. त्यांनी दिले इथं बरंच काय काही, तर या पद्धतीनं सगळं आपण एकदम सिंपल भाषेमध्ये त्याला समजून घेऊया. कोणताही कर्व जर तुम्ही कन्सिडर केला तर त्याचं इक्वेशन असते y इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता या y इक्वल टू एफ ऑफ एक्स ची जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतली dy अपॉन dx, हीच तुम्ही अशी पण लिहू शकताय एफ डॅश एक्स. तर हे एफ डॅश एक्स नेमकं काय सांगतं त्याला म्हणतात जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन. सो धिस एफ डॅश एक्स इट रिप्रेझेंट्स स्लोप ऑफ टँजंट, स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व y इक्वल टू एफ ऑफ एक्स ऍट एनी पॉइंट. कोणत्याही पॉइंटच्या ठिकाणी जी काही तुम्ही टँजंट लाईन ड्रॉ कराल त्या टँजंटचा स्लोप म्हणजे कोण, dy अपॉन dx. मग तुम्हाला त्यांनी काय करणार, हे इक्वेशन देणार y इक्वल टू, किंवा जनरल कुठले असं एखादं इक्वेशन देतील, थोडंसं कॉम्प्लिकेटेड पण असेल. कदाचित हे असं पण देतील एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. असा हा कर्व आहे म्हणून सांगते. मग आपलं काम काय, आपलं नेहमीप्रमाणे आपण dy अपॉन dx काढायचं. dy अपॉन dx काढलं म्हणजे तुम्हाला काय मिळालं, टँजंटचा स्लोप मिळाला. पॉइंट पण तुम्हाला त्यांनी दिलेला असेल ऍट एनी पॉइंट म्हटले, तो पॉइंट घ्यायचा आणि dy बाय dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट घ्यायचा आणि स्लोप पॉइंट फॉर्म वापरून त्या टँजंटचे इक्वेशन फाइंड आउट करायचं. समजा तो स्लोप जो मला मिळालेला आहे dy अपॉन dx, त्याला मी कन्सिडर करतोय m1, दॅट इज स्लोप ऑफ टँजंट. आणि तो जो पॉइंट आहे ऍट पॉइंट x1, y1 हे घेतोय मी. मग स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा, तुम्हाला टँजंटचं इक्वेशन मिळते स्लोप पॉइंट फॉर्म. प्रोसिजर समजून घ्या, हेच काम करायचं आता सगळं. मग स्लोप पॉइंट फॉर्म काय सांगतोय, y मायनस y1 इक्वल टू m1 इंटू ब्रॅकेट x मायनस x1. याच्यामध्ये x1, y1 आणि m1 हे तुम्हाला माहित असते, ते वापरा. तुम्हाला टँजंटचं इक्वेशन हे तुम्हाला त्याच्यावरून मिळेल. आणि हेच आपल्याला विचारतात, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट. आता याच्यानंतरचा अजून एक पार्ट आहे तो म्हणजे इक्वेशन ऑफ नॉर्मल. सगळ्यात पहिल्यांदा नॉर्मल कुणाला म्हणतात, नॉर्मल इज एनी लाईन परपेंडिक्युलर टू टँजंट. टँजंटला परपेंडिक्युलर असणारी ती लाईन आहे नॉर्मल. काय सांगितलं लक्षात ठेवा, टँजंटला परपेंडिक्युलर असणारी लाईन. मग जर टँजंटचा स्लोप जर m1 असेल तर नॉर्मलचा स्लोप किती येईल. समजा मी नॉर्मलचा स्लोप कन्सिडर करतोय m2. मग टँजंट आणि नॉर्मल हे कसे असतात, परपेंडिक्युलर. याचा अर्थ ह्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहेत, दोघांचे स्लोप्स मला माहिती आहे. जर दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट -1 येतो.
मग याच्यावरून नॉर्मलचा स्लोप येईल M2 इक्वल टू -1/M1. समजा जर टँजंटचा स्लोप तुम्हाला सांगितलं 3 आहे, तर नॉर्मलचा स्लोप किती घ्यायचा, त्याचा व्यस्त करा, रेसिप्रोकल करा आणि चिन्ह बदला. -1/3 हे डायरेक्ट करायचं. आता तुम्हाला नॉर्मलचा स्लोप मिळाला, पॉइंट माहित असते. परत एकदा इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा. आता फक्त नॉर्मलचा स्लोप तिथं वापरा आणि हे सोडवा, तुम्हाला नॉर्मलचं इक्वेशन पण मिळून जाईल. हीच प्रोसिजर तुम्हाला करायचं आहे आणि हा महत्वाचा सेक्शन आहे, याच्यावरती क्वेश्चन्स येतात. डेरिव्हेटिव्हचं दुसरं महत्वाचं ऍप्लिकेशन म्हणजे रेट मेजर. रेट मेजरचं सगळ्यात बेस्ट जे तुम्ही आतापर्यंत वापरलेलं आहे ते, समजा मी x इक्वल टू डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं, तर मला dx अपॉन dt म्हणजे हे काय झालं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम, हेच ते रेट मेजर. मग ह्यालाच आपण काय म्हणतो, दिस इज नोन ॲज व्हेलॉसिटी. आणि जर तुम्ही व्हेलॉसिटीची डेरिव्हेटिव्ह घेतली तर तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळतं. मग ऍक्सेलरेशन म्हणजेच काय येणार, dv अपॉन dt येणार. मग याच्यामधलं v काय आहे ते मांडतोय पुढं. v इक्वल टू आहे dx अपॉन dt, म्हणजेच हे काय येणार, डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर. हे त्याचं फक्त एक एक प्रकारचं एक्झाम्पल झालं. अशा प्रकारची बाकीची पण उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला हे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी असेल, एरिया असेल, व्हॉल्यूम असेल, सरफेस एरिया असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. सगळीकडे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आपल्याला. त्यामुळे फार वेगळं काही याच्यामध्ये करायचं आहे असं काही नाही आहे. जे आपण स्टडी केलंय त्याचंच ऍप्लिकेशन आपल्याला पुढे बघायचं. आता बघा इथं तेच एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन, एक टर्म फक्त याच्यामध्ये वाढवलेली आहे, ती आहे जर्क. दिलेलं आहे बघा, जर्क. काय आहे हे नेमकं जर्क? बघा व्हेलॉसिटी तर आपली नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काय बदल करायचा नाहीये. एस इक्वल टू एफ ऑफ टी हे सांगितलंय. मग त्याची डेरिव्हेटिव्ह घेतली एफ डॅश टी, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट दॅट इज द व्हेलॉसिटी. जर स्पीड पाहिजे असेल तर त्याला फक्त मॉडमध्ये टाक, एवढं त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर याचीच डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही घेतली तर तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळेल. असं त्यांनी पुढे वाढवलं. ऍक्सेलरेशन पर्यंत ठीक आहे, आपलीच पद्धत आहे सगळी, त्याच्यामध्ये काय बदल नाही. फक्त त्यांनी काय केले बघा, ऍक्सेलरेशनची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घेतली. डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍक्सेलरेशन फंक्शन इज कॉल्ड जर्क. म्हणजे जर्क म्हणजेच काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सेलरेशन. मग जर्कला त्यांनी काय म्हटले बघा, इट इज ऍप्टली नेम्ड बिकॉज जर्क मीन्स सडन चेंज इन ऍक्सेलरेशन विच कॉजेस अन अब्रप्ट मुवमेंट इन अ व्हेइकल. गाडीच्या वेगामध्ये जर अचानक बदल झाला तर गाडी एकदम अशी धक्का लागल्यासारखी होते, अब्रप्ट मुवमेंट होते, त्याला म्हणायचं आहे जर्क. त्यामुळे हा एक शब्द लक्षात ठेवा, हा आतापर्यंत कुठं नव्हता यूज मध्ये, तो एक त्यांनी वाढवलाय. जर्क म्हणजे काय, ऍक्सेलरेशनची डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, बघू आपण त्याला थोडं कशा पद्धतीनं काय काय होते. एक्सरसाइज 2.1 सुरू करूया. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द इक्वेशन्स ऑफ टँजंट्स अँड नॉर्मल्स. टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन काढायचं आहे. इक्वेशन दिलेलं आहे कर्वच, हे इक्वेशन आहे. पुढं पॉइंट पण दिलेला असतो 0,4. बघूया आपण एक एक सुरुवात करू त्याची. इक्वेशन ऑफ कर्व इज y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2e⁻x प्लस 2. तर सगळ्यात पहिलं काम करायचं ते म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स.
डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx. दिस इज इक्वल टू एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2x प्लस 2 आहे असंच ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, पुढचं +2 कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. दिस इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट ऍट एनी पॉइंट. कोणत्याही पॉइंटच्या ठिकाणी टँजंटचा स्लोप एवढा असेल. मग त्यांनी पॉइंट दिलाय 0,4. देअरफॉर ऍट 0,4 स्लोप ऑफ टँजंट इक्वल टू, त्याला आपण कन्सिडर करूया m1 आणि ही व्हॅल्यू इथं वापरायची. म्हणजे पाहिजे असेल तर पुढं असं पण तुम्ही लिहू शकताय. प्रकार भरपूर आहेत, फक्त किती लवकर आपण आवरायचं ते आपलं आपण ठरवायचं. मग ही व्हॅल्यू 0,4 याच्यामध्ये वापरायची. म्हणजे काय होणार, 2 इंटू 0 प्लस 2 इंटू ई रेस टू 0 येणार. म्हणजेच हे सोडवून सिम्प्लिफाय बघा किती होते. m1 इक्वल टू इंटू 0 हे 0 होणार, इथे येणार 2. हा झाला टँजंटचा स्लोप. 0.04 आहे एवढं लक्षात ठेवा. मग याच्यावरूनच मी नॉर्मलचा स्लोप पण काढून घेते. देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल टू, ते घेतोय मी m2. टँजंट आणि नॉर्मल परपेंडिक्युलर टू इच अदर असतात, त्यामुळे टँजंटचा स्लोप जर 2 असेल तर नॉर्मलचा स्लोप येणार -1/2. त्याचा रेसिप्रोकल करायचा आणि चिन्ह बदलायचं. मग मला टँजंटचे स्लोप मिळाले, नॉर्मलचा स्लोप पण मिळालेला आहे, पॉइंट सुद्धा माहिती आहे. बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म, their equations are, इक्वेशन्स बघा कसे, स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा आहे. एक येणार, हे दुसरं येणार. आता याच्यामध्ये स्लोप्स आहेत 2 आणि -1/2. पॉइंट बघा परत एकदा 0,4. मग 0,4 आहे तो इथं वापरणार x1 y1 च्या ठिकाणी, आणि टँजंटचा स्लोप इथं 2 आणि इथं -1. x0 आहे, सॉरी x1 0 आहे आणि y1 4 आहे. आता त्याच्यामध्ये यूज करतोय मी y-4 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट x-0. इथं पॉइंट्स तेच राहतील, फक्त नॉर्मलचा स्लोप घ्यायचा आहे. हे असं येईल. आता हे सोडवूया पुढे. त्याला y-4 इक्वल टू 2x येणार, इथं 2 ने इकडं मल्टिप्लाय करावं लागेल, 2y -8. नाही तर फक्त -1 शिल्लक राहील, त्यानं फक्त x ला मल्टिप्लाय करायचं आहे, ते येणार -x. इथं सगळे एका बाजूला घेतोय, x ची टर्म शक्यतो करून पॉझिटिव्ह ठेवत चला. 2x -y प्लस 4, दिस इज इक्वल टू 0. हे x अलीकडे घ्या, x प्लस 2y -8 इज इक्वल टू 0. हे पहिलं जे इक्वेशन आहे ते आहे इक्वेशन ऑफ टँजंट. हे जे इक्वेशन आहे ते आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला ते सोडवावं लागेल.
कंप्लीट करून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट एक्झाम्पल. इक्वेशन आता अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. इक्वेशन ऑफ कर्व इज असं दिलेलं आहे. पॉइंट सांगितलेला आहे त्यांनी √3, 2 त्याचा नंतर वापर करू. पहिल्यांदा हे सगळं सोडवून घेऊया, डेरिव्हेटिव्ह त्याची फाइंड आउट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याची डेरिव्हेटिव्ह येणार 2x मायनस √3 तसंच ठेवा. इथून पुढे प्रोडक्ट रूल वापरावं लागेल x इंटू वाय साठी. x इंटू dy अपॉन dx प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x दॅट इज इक्वल टू 1 प्लस 2 आहे असंच y स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2y इंटू dy अपॉन dx. उजव्या बाजूला 5 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. देअरफॉर 2x मायनस √3 आत मल्टिप्लाय करून घ्या. मायनस √3x dy अपॉन dx मायनस √3y प्लस 4y इंटू dy अपॉन dx दिस इज इक्वल टू 0. हे 2x आणि √3y यांना एकत्र घेतोय. त्याच्यानंतर dy अपॉन dx च्या 2 टर्म्स आहेत, त्यांना एकत्र घेतोय. त्याच्यातली जी प्लस टर्म आहे ती पुढे घेतोय. 4y मायनस √3x इंटू dy अपॉन dx दिस इज इक्वल टू 0. आता याच्यावरून dy अपॉन dx फाइंड आउट करून घेऊया. हे पलीकडे पाठवतोय. 4y मायनस √3x इंटू dy अपॉन dx दिस इज इक्वल टू मायनस 2x मायनस √3y. Therefore dy अपॉन dx इक्वल, आता या टर्म इकडे डिवाइड करणार आहे. हे मायनस साईन इथे देऊन टाकतोय. मायनस साईन शक्यतो करून ठेवत जाऊ नका. √3y मायनस 2x, हे मायनस साईन इथं आत दिलं. आता याने इकडे डिवाइड करून घेतोय. 4y मायनस √3x दिस इज स्लोप ऑफ tangent to the curve at any point. कोणत्याही पॉइंटच्या ठिकाणी हा तुम्हाला स्लोप ऑफ टँजंट मिळेल. आता त्यांनी जो पॉइंट सांगितलेला आहे तो काय, जरा परत एकदा बघा. √3 आहे म्हणजे x इक्वल टू √3 आणि y इक्वल टू 2 या पद्धतीनं आहे. त्या व्हॅल्यूज आता आपल्याला तिथे वापराव्या लागतील. मग या पॉइंटच्या ठिकाणी स्लोप किती येतो टँजंटचा ते पहिल्यांदा काढूया. ऍट √3, 2 dy अपॉन dx इक्वल टू काय होणार बघा तिथं. आता √3 y च्या ठिकाणी वापरायचं आहे 2 मायनस 2√3 x च्या ठिकाणी √3 वापरायचं आहे. त्याच्यानंतर 4 इंटू 2 मायनस √3 इंटू √3 येणार. इथे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर अंशात हे √3 इंटू 2 म्हणजेच 2√3 आहे. परत मायनस 2√3 आहे. अंशात 0 येणार इथं. डिव्हायडेड बाय मध्ये 8 मायनस 3 म्हणजे 0 अपॉन 5
दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे इथं टँजंटचा स्लोप 0 येतोय हे लक्षात घ्या. स्लोप ऑफ टँजंट इक्वल टू m1 इक्वल टू 0. त्याचं इक्वेशन पण लगेच फाइंड आउट करूया, कारण नॉर्मल साठी जरा वेगळी कंडिशन होईल आता. नाउ बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म, इक्वेशन ऑफ टँजंट इज काय इक्वेशन आहे, y मायनस y1 इक्वल टू m1 इंटू ब्रॅकेट x मायनस x1. मग पॉइंट घ्यायचा आहे हा, हे x1 y1 आहे. x1 च्या ठिकाणी √3 वापरायचं, y1 च्या ठिकाणी 2 वापरायचं आणि m1 0 घ्यायचं आहे. y मायनस 2 दिस इज इक्वल टू 0 इंटू ब्रॅकेट x मायनस √3. हे झिरोनच मल्टिप्लाय करायचं, त्यामुळे हे सगळं झिरोच होणार. म्हणजे इथं असं येणार y मायनस 2 इक्वल टू 0, therefore y इक्वल टू 2. हे टँजंटचं इक्वेशन येणार. therefore equation of tangent is y इक्वल टू 2. आता जर तुम्ही ही कंडिशन जर बघितली, y इक्वल टू 2, कारण ह्या टँजंटचा स्लोप किती आहे, 0 आहे. मग मगाशी काय सांगितलं, नॉर्मलचा स्लोप काढण्यासाठी टँजंटच्या स्लोपचा रेसिप्रोकल करा. 1/0 होणार, ते 1/0 म्हणजे इन्फिनिटी येणार. इन्फिनिटी मॅथ्स मध्ये मांडत नाहीत. त्यामुळे आता ही कंडिशन कशी असेल पहिल्यांदा ते बघा. हे जर आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जर कन्सिडर केले, या पद्धतीने, तर y इक्वल टू 2 ही जी लाईन आहे, आता तुम्हाला आता कशा पद्धतीने इक्वेशन्स झालेले आहेत ते बघा. एक्स ऍक्सिसचं इक्वेशन घेतात y इक्वल टू 0 आणि वाय ऍक्सिसचं इक्वेशन घेतात x इक्वल टू 0. मग y इक्वल टू 0 ला पॅरलल लाईन y इक्वल टू 2, ती लाईन अशी येणार. मग आता मला काय पाहिजे, या y इक्वल टू 2 ला परपेंडिक्युलर असणारी लाईन आपल्याला बघितली पाहिजे. आता याच्यावरचा एक पॉइंट पण मला माहिती आहे. तो पॉइंट किती आहे, √3,2. पाहिजे असलं तर बघूया परत एकदा आपण. तो गेला पॉइंट, तो हे बघा येत आहे, इथं येतो. मग √3,2 हे जर तुम्हाला बघावं लागेल, तर तुम्हाला एक्स ऍक्सिस वरचा √3 हा पॉइंट आपल्याला घ्यावा लागेल. एक्स ऍक्सिस वरती √3 म्हणजे साधारणपणे √3 ची व्हॅल्यू पहिल्यांदा इथं मांडूया आपण. √3 ची व्हॅल्यू आहे 1.732. मग इथं जर समजा मी 1 लिहिलं, इथं जर मी 2 घेतलं, तर त्याच्या थोडस अलीकडं इथं येणार ते √3. आणि ही जी लाईन तुम्ही ड्रॉ करायची आहे, ती लाईन याच्यातून जाणारी पाहिजे, शिवाय या टँजंटला ती परपेंडिक्युलर पाहिजे. इथं टँजंट आहे, टँजंटला परपेंडिक्युलर ह्या साईडला, ही नॉर्मल येणार, ही टँजंट. त्यामुळे याचा पण तुम्हाला विचार करावा लागेल. इथं एक्स इक्वल टू √3 आहे हा पॉइंट. मग याचं इक्वेशन काय येणार, तर एक्स वाय ऍक्सिसला वाय ऍक्सिसचं इक्वेशन काय आहे, एक्स इक्वल टू 0 आहे.
मग वाय ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन पण एक्स इक्वल टू असंच लिहितात. फक्त इथं जो पॉइंट असेल तो पॉइंट तुम्हाला तिथं घ्यावा लागतो. मग हा पॉइंट कुठला आहे? √3. त्यामुळे तुम्ही इथं डायरेक्ट असं लिहू शकताय, देअर फोर इक्वेशन ऑफ नॉर्मल इज एक्स इक्वल टू √3. त्याच्यासाठी शेजारी ही डायग्राम काढून ठेवा, म्हणजे मग ते लक्षात येईल व्यवस्थित की हे कसं फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे इथं नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही स्लोप पॉइंट फॉर्मचं इक्वेशन वापरू शकत नाही. याच्यामध्ये तुम्हाला हे लाईन्सचं बेसिक सुद्धा माहिती पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इक्वेशन ऑफ कर्व इज x into sin 2y. This is equal to y into cos 2x. आणि पॉइंट त्यांनी सांगितलेला आहे π/4, π/2. हा पॉइंट दिलेला आहे. आता त्याला सोडूया, डेरिव्हेटिव्ह तरी घेऊया पहिल्यांदा. तीच डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी जरा वेळ लागेल याच्यात फक्त आपल्याला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं प्रोडक्ट रूल वापरावं लागेल, इकडं सुद्धा प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. मग हे कसं येणार बघा. एक्स फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, साईनची डेरिव्हेटिव्ह झाली कॉस 2y, त्याच्या पुढे 2y ची डेरिव्हेटिव्ह 2 इंटू dy अपॉन dx असं येणार, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज साइन 2y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू 1. असं सेम उजव्या बाजूला काम करायचं आहे. y फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, कॉस 2x ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2x, त्यानंतर 2x ची डेरिव्हेटिव्ह ते येणार 2 प्लस कॉस 2x ॲज इट इज आणि y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. त्याच्यात सिम्प्लिफिकेशन करावं लागेल, शिवाय dy अपॉन dx च्या टर्म्स आपल्याला एकत्र घ्यावे लागतील. पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन करतोय, हे दोन पुढे घेतोय. 2x cos 2y into dy upon dx plus sin 2y, this is equal to minus 2y sin 2x plus cos 2x into dy upon dx. आता याच्यामध्ये आपल्याला dy अपॉन dx च्या दोन टर्म्स आहेत, इथे एक आहे आणि इकडे एक आहे. या दोन्ही टर्म डाव्या बाजूला घेतोय आणि विदाउट dy अपॉन dx आहे ती उजव्या बाजूला घेतोय. 2x cos 2y into dy upon dx minus cos 2x into dy upon dx, this is equal to minus 2y sin 2x मायनस साइन 2y या पद्धतीने. आता डाव्या बाजूतून dy अपॉन dx कॉमन घ्या, म्हणजे काय शिल्लक राहील? 2x cos 2y मायनस cos 2x इंटू dy अपॉन dx, दिस इज इक्वल टू, उजव्या बाजूतून मी मायनस साइन कॉमन घेतोय बाहेर, 2y साइन 2x, मायनस बाहेर कॉमन घेतले त्यामुळे दोन्ही पण प्लस होणार, साइन 2y हे असेल. याच्यावरून dy अपॉन dx लिहितात. dy अपॉन dx इक्वल, या टर्मने इकडे डिवाइड करा फक्त, मायनस 2y
साइन 2x प्लस साइन 2y डिवाइडेड बाय 2x कॉस 2y मायनस कॉस 2x हे असेल. दिस इज इक्वल टू स्लोप ऑफ tangent to the curve at any point. या पद्धतीने येईल. आता याच्यामध्ये आपल्याला तो पॉइंट त्यांनी जो सांगितलेला आहे तो वापरायचा आहे. पॉइंट काय आहे परत एकदा बघूया. पाय अपॉन 4 पाय अपॉन 2 म्हणजे एक्स इक्वल टू पाय बाय 4 घ्यायचा आहे. एक्स वाय इक्वल टू पाय बाय 2 घ्यायचा आहे. ऍट पाय बाय 4 कॉमा पाय बाय 2 स्लोप ऑफ टँजंट इक्वल टू त्याला मी M1 कन्सिडर करतो आणि ही व्हॅल्यू इथं वापरायची आहे. काय काय जरा बघा व्हॅल्यूज 2 वाय ची व्हॅल्यू आहे पाय बाय 2 इंटू साइन 2 एक्स आहे पाय बाय 4 प्लस साइन 2 वाय ची व्हॅल्यू आहे पाय बाय 2 डिवायडेड बाय 2 इंटू एक्स म्हणजे 2 इंटू पाय बाय 4 इंटू कॉस 2 इंटू वाय म्हणजे 2 इंटू पाय बाय 2 मायनस कॉस 2 इंटू पाय बाय 4 या पद्धतीने. याच्यामध्ये परत आपलं इथलं मायनस साइन राहिलं बघ. हे काय दरवेळेला राहते काहीतरी काहीतरी किरकोळ. थोडस ऍडजस्ट करतो इथं तरी बरं. पुढे गेल्यानंतर लक्षात आलं नाही म्हणून तर मायनस पुढे घेतोय. हे मायनस आहे बघा ते इथं वापरलेलं आहे. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. देअर फोर M1 इक्वल टू हे मायनस पुढे तसंच ठेवतोय. हे 2 कॅन्सल होईल. इथं पाय बाय 2 येणार. इथं पण 2 कॅन्सल होईल. इथं काय काय होते इथं पण 2 कॅन्सल. इथं 2 येणार. इथलं 2 कॅन्सल होईल. इथं पण 2 कॅन्सल होईल. पाय बाय 2 येणार. आता काय शिल्लक राहिले ते बघा. इथं पाय आहे. इथं आहे साइन पाय बाय 2 त्यानंतर प्लस इथं 2 ला 2 कॅन्सल होईल. साइन पाय डिवायडेड बाय इथं पाय बाय 2 कॉस पाय मायनस कॉस पाय बाय 2 हे असं येणार. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आपल्याला वापरावे लागतील. मग हे काय होते बघा. हे मायनस तसंच ठेवतोय. हे पहिलं पाय आहे असंच राहील. साइन 90 ची व्हॅल्यू आहे 1. साइन पाय ते येते 0 डिव्हायडेड बाय कॉस पाय येणार -1 म्हणजे इथं पाय बाय 2 हे आहे असं लिहितोय इंटू -1 असं करतोय आणि कॉस 90 0 आहे त्यामुळे हे निघून जाईल. आता इथं सिम्प्लिफिकेशन बघा काय काय होईल. हे मायनस आणि हे मायनस हे प्लस झालं. पायला पाय कॅन्सल 2 वरती येईल म्हणजेच M1 इक्वल टू 2 येणार. दॅट इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट. तेव्हा आता हे थोडस अशा पद्धतीनं जरा कॉम्प्लिकेटेड होत जाईल. तर करावं लागेल तेवढं. त्याला पर्याय नाहीये. हा जर टँजंटचा स्लोप असेल तर नॉर्मलचा स्लोप
therefore slope of normal equal to, त्याला मी घेतोय m2 दॅट इज इक्वल टू -1/2 हे असेल. आता मला टँजंटचा स्लोप माहिती आहे, नॉर्मलचा स्लोप माहिती आहे. पॉइंट परत एकदा बघूया आपण. पॉइंट आहे π/4 π/2 ते लिहून घेतोय मी. हा पॉइंट पण इथे लिहून घेतलेला आहे. आता फक्त स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचे आणि दोन्ही इक्वेशन्स मांडायचे आहेत. बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म, their equations are, इथे घेतोय y-y1 इक्वल टू m1 इंटू ब्रॅकेट x मायनस x1. इकडं नॉर्मलच इक्वेशन घेऊया. y-y1 इक्वल टू m2 इंटू ब्रॅकेट x मायनस x1. पॉइंट इथं आहे, हे x1 घ्यायचंय, हे y1 घ्यायचंय. मग y मायनस π/2 इज इक्वल टू m1 म्हणजे 2 येणार इंटू ब्रॅकेट x मायनस x1 येणार π/4. तसं इथं टर्म्स त्याच राहतील साधारणपणे, फक्त स्लोप तेवढा चेंज करा. हे असेल. आता हे सिम्प्लिफाय करूया. ह्याला आपण y मायनस π/2 आहे असंच ठेवतो. इथं 2 ना आत मल्टिप्लाय करा. 2x मायनस π/2, इथलं मायनस π/2 हे मायनस π/2 कॅन्सल होईल. y इक्वल टू 2x येणार. y पलीकडे पाठवा म्हणजे येणार 2x मायनस y इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंटचा पार्ट तर इथं संपलेला आहे. आता नॉर्मलचं तेवढं सोडूया इथलं काय ते. आता इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. पूर्ण इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करून टाकतोय. 2y मायनस पाय, इथलं 2 कॅन्सल होईल, मायनस साइन पुढे द्या, मायनस x प्लस π/4 हे असेल. हे मायनस एक्स इकडे सगळंच इकडे घेऊन टाकूया. x प्लस 2y मायनस पाय, आणि हे इकडे आल्यानंतर सुद्धा मायनस π/4 होणार. दिस इज इक्वल टू 0. म्हणजेच x प्लस 2y हे 4 आणि पाय म्हणजे 5 मायनस मध्ये येणार फक्त. मायनस 5 π/4. दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. हे शेवटचं आहे असं ठेवलं तरी चालेल, किंवा याला 4 न मल्टिप्लाय करून घेतलं तरी सुद्धा चालेल, काय अडचण. ते पण देतोय मल्टिप्लाय करून. 4 न जर याला मल्टिप्लाय केलं तर हे काय येणार, 4x प्लस 8y मायनस 5 दिस इज इक्वल टू 0. हे पण घेऊ शकताय, हे पण घेऊ शकताय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x इक्वल टू √t, y इक्वल टू t मायनस 1/√t हे असं आहे. आणि t इक्वल टू 4 एवढं सांगितलंय त्यांनी. मग कर्व दिलेला आहे तो या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे, आणि पॉइंट सांगितलेला आहे t इक्वल टू 4. त्यांनी त्या पॅरामीटरची व्हॅल्यू तिथे दिलेली आहे. इथं आपल्याला टँजंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन दोन्ही फाइंड आउट करायचे.
एक काम करूया, पहिल्यांदा t=4 या दोन्हीमध्ये वापरून घेऊया. व्हेन t=4, x=√4 होणार, दॅट इज इक्वल टू 2, आणि y=4 मायनस 1/√4, म्हणजे जे काय येणार, 4 मायनस 1/2 येणार, बेस 8 येणार, 8 वजा 1 7, 7/2 येणार. त्यामुळे जो रिक्वायर्ड पॉइंट आहे x, y, म्हणजेच हा काय येणार आहे, 2 आणि 7/2 हे असं येणार. हा पॉइंट सुद्धा तुम्ही फाइंड आउट करायचा आहे. आता आपण जाऊया dy/dx फाइंड आउट करूया. डिफरन्शिएटिंग x अँड y विथ रिस्पेक्ट टू t, याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. मग dx/dt, रूट टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 √t, आणि हे जे y आहे याला मी 2 मिनिटं फक्त इकडे बाजूला मांडतोय असं. टी मायनस हे 1/√t आहे, रूट टी म्हणजेच t⁻⁻, ते t⁻⁻ मी अंशात घेतोय, हे असं कन्सिडर करतोय. डेरिव्हेटिव्ह घ्यायला जरा सोपं जाईल. dy/dt त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊयात. मग टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 मायनस t⁻⁻1/2 आहे, -1/2 पुढे घ्या आणि त्याची पॉवर 1 न कमी करा. मग -1/2 -1 किती होणार बघा बरं, हे -1 -2 -3/2 येते, ते येते. बघा कशा पद्धतीने घेतलेलं आहे ते. सो दिस इज इक्वल टू, याचं सिम्प्लिफिकेशन हे मायनस मायनस इथं प्लस करून घेतोय, 1 प्लस t⁻³ डिव्हायडेड बाय 2, हे येणार dy/dt. आता मला फाइंड आउट करायचं आहे dy/dx. नाउ dy/dx इक्वल टू dy/dt डिव्हायडेड बाय dx/dt. म्हणजे हे काय होईल बघा बरं. आता ह्याला पहिल्यांदा मांडून घेऊया, ह्याच्यामध्ये आहे अशा पद्धतीनं. dy/dt ची ही व्हॅल्यू आहे. त्याला अजून एक काम करतो, इथं 1 प्लस हा जो घातांक निगेटिव्ह आहे त्याला मी असं करून घेतोय, कारण त्यात परत व्हॅल्यूज वापरायचे आहेत आपल्याला. हे अंशामध्ये येणार आहे dy/dt, ते मी इथं लिहितोय. व्हॅल्यू वापरेपर्यंत फक्त जरा सांभाळा त्याला. एकदा व्हॅल्यूज वापरल्या की मग त्याचं सिम्प्लिफिकेशन होते आणि आन्सर एक मिळालं की दुसरं आन्सर इझिली मिळते. आणि dx/dt हे आहे 1/2 √t. हे आहे असंच असू दे. आता ह्याला काही सिम्प्लिफिकेशन वगैरे करायचे नादाला लागू नका. याच्यामध्ये वापरायचं आहे मला t=4 वापरायचं आहे. त्यांनी t=4 ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. मग इथं जर मी t=4 वापरलं तर याच्यात काय काय लागणार आहे ते सेपरेट सेपरेट काढून घेऊया. √t एक लागणार आहे, सोपं आहे ते. √4 तिथे येणार 2, डायरेक्ट इथे मी 2 लिहिणार. त्याच्यानंतर कुठली व्हॅल्यू आहे, t⁻³ हे तेवढं व्यवस्थित सोडवा फक्त. म्हणजे इथे किती येणार, 4⁻³ हे कसं फाइंड आउट करायचं, पहिल्यांदा घ्यायचं 4⁻½ आणि परत घ्यायचा ब्रॅकेटचा क्यूब. मग 4⁻½ म्हणजे येणार 2 आणि 2 चा क्यूब म्हणजे येणार 8. हे या पद्धतीने घ्यायचं आहे त्याच्यात. मग dy/dx इक्वल टू व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये, 1 प्लस 1/2 इंटू ही व्हॅल्यू तयार आहे, t⁻³ म्हणजे 8 आहे,
ते इथं वापरतोय. डिव्हायडेड बाय 1/2 रूट टी. रूट टी ची व्हॅल्यू 2 आहे, त्यामुळे इथे येणार 2 × 2. आता हे सोडवा एवढं, हे 16, 16 एके 16 आणि एक 17/16 येणार इथं. डिव्हायडेड बाय हे होणार 1/4, म्हणजे 4 याला भाग घालवा, इथे येणार 17/4 ही त्याची व्हॅल्यू येते. आणि 17/4 dy/dx तुम्ही काढलेला आहे, याचा अर्थ स्लोप ऑफ टँजंट तुम्हाला मिळालेला आहे. देअरफोर स्लोप ऑफ टँजंट इट इज इक्वल टू, त्याला मी घेतोय m1, ते येणार 17/4. ही तुमची पहिली व्हॅल्यू तुम्हाला मिळाली टँजंटचा स्लोप. आता मला पाहिजे नॉर्मलचा स्लोप पाहिजे. देअरफोर स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल टू m2 इक्वल टू -4/17 ही त्याची व्हॅल्यू तयार होईल तिथं. मग टँजंटचा स्लोप मिळाला, नॉर्मलचा स्लोप मिळाला, पॉइंट आपण काढलेला आहे पहिल्यांदाच. बघा तो पॉइंट कुठं गेला आता, बघा इथं पॉइंट आहे 2,7/2. तो पण घेऊन घेतो इथं बाजूला. पॉइंट आहे 2,7/2. यालाच कन्सिडर करायचं आहे x1 आणि y1. आता स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा आणि इक्वेशन मांडायचे बाय युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म. By slope point form, their equations are, इकडे घ्या y minus y1 equal to m1 into bracket x minus x1, y minus y1 equal to, फक्त इथं m2 घ्या. x1 y1 इथं आहे, m1 m2 इथं तयार आहे. व्हॅल्यूज वापरा. y minus 7/2 this is equal to m1 आहे 17 divided by 4 into bracket x minus x1 म्हणजे x minus 2. तसं इथं y minus 7/2 is equal to m2 आहे -4 divided by 17 into bracket x minus 2 हे असेल. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. आता कशा पद्धतीनं सिम्प्लिफाय करताय ते आता बघा. इथं 2 दिसतंय, इथं 4 दिसतंय. 4 मल्टिप्लाय करून घेऊया त्याला, बघूया काय होते. इथे येणार 4y. इथे ज्यावेळेला तुम्ही 4 घेऊन याल, 2 न त्याला भाग लागेल, 2×4 = 14 होणार. इथं 4 न मल्टिप्लाय केलं की 4 कॅन्सल होणार. 17 न आत मल्टिप्लाय करून घ्या, 17x minus 34 हे असं होणार. सोडूया, पूर्ण करूया ह्याला आणि मग नंतर तिकडचं सोडूया. मग हे कसं होणार, हे सगळं एका बाजूला घेऊया. म्हणजे इकडे येणार 17x minus 4y आणि हे 14 इकडं आणल्यानंतर प्लस होईल, 34 वजा 14 म्हणजे हे होणार -20. दिस इज इक्वल टू 0. हे येणार तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट. हा तुमचा एक पार्ट कंप्लीट होईल. आता इथं 17 आहे, 2 आहे, 17 2 34 न मल्टिप्लाय करावं लागेल. एका वेळी हे शक्य होणार नाही. पहिल्यांदा मी 2 न मल्टिप्लाय करून घेतोय फक्त. मग 2 न जर मल्टिप्लाय केलं तर इथं येणार 2y, इथं -7, 2 न इथं मल्टिप्लाय केलं -8/17 x minus 2. आता 17 न मल्टिप्लाय करावं लागेल. 17 2 34 होणार इथं. 17 7 119 येते पाडे म्हणून बघा पाहिजे असलं तर. 17 ने इथं मल्टिप्लाय केलं, 17 ला 17 कॅन्सल होईल.
-8 इंटू ब्रॅकेट x-2 असं येईल. सिम्प्लिफाय करूया पुढं. -8x प्लस 16 येणार. देअरफॉर हे सगळंच आता इकडे डावीकडे घ्या. 8x प्लस 34y हे इकडे 16 इकडे आणल्यानंतर मायनस होईल. 119 आणि 6 25 आणि 10 35 -135. दिस इज इक्वल टू 0. हे येणार तुमचं इक्वेशन ऑफ नॉर्मल.